नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये झटपट तयार होणाऱ्या तांदळाच्या कुरड्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहे। यामध्ये नाही मी तांदूळ भिजवलेत, नाही धुतलेत, तर अगदी झटपट फक्त तांदळाचं पीठ वापरून या कुरड्या मी झटपट तयार केलेल्या आहेत। खायला एकदम खमंग आणि खुसखुशीत लागतात। अगदी पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या तयार होतात। करायला अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, वेळ वाचवणारी आहे। जर तुम्ही बाहेर नोकरीसाठी असाल, तुमच्याकडे भरपूर वेळ नसेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे। या अगोदर सुद्धा मी तुम्हाला बऱ्याच रेसिपी वाळवणाच्या दाखवलेल्या आहेत, तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता किंवा काही रेसिपींची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। गेल्या वर्षी मी तुम्हाला जोड गव्हापासून पारंपरिक पद्धतीने कुरड्या कशा तयार करायच्या ते दाखवलेलं आहे, त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। काही पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या आहेत, त्याचबरोबर काही झटपट होणारे आहेत, तर या रेसिपी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, एकदम मस्त अशा रेसिपी आहेत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कुरडया करण्यासाठी इथे मी 2 कप तांदळाचे पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि पापड खार घेतलेला आहे। तर या कपाने मोजून मी 2 कप तांदळाचं पीठ घेतले। तुम्ही एखादी घरातली वाटी घेऊन त्याने मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल। तर साधारण पाव किलो एवढं हे पीठ आहे। पाण्याचं प्रमाण पाहायचं झालं तर ज्या भांड्यात तुम्ही हे पीठ घेतले त्याच भांड्याने पाणी मोजून घालायचं आहे, लिटरमध्ये पाणी घालायचं नाही। ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतले तेच भांडं आपल्याला पाण्यासाठी वापरायचं आहे। इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, यामध्ये आपण प्रथम हे पीठ घालून घेऊयात। 2 कप पीठ म्हणजे साधारण पाव किलो एवढं पीठ आहे। तर आपल्याला यामध्ये आता पाणी घालायचं आहे। या पिठासाठी मिठाचं प्रमाण आणि पापड खराचं प्रमाण किती लागेल हे मी पुढे तुम्हाला दाखवेनच। प्रथम आपण याच भांड्याने पाणी घालूयात। जेवढं पीठ आहे तेवढं सुरुवातीला आपल्याला एक भांडं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊया। पाण्याचं परफेक्ट प्रमाण सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवेनच। यातल्या सगळ्या आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि याचं छान असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता हे पहिलं पाणी सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपण मी परत दुसरं भांडं भरून घेतलंय, यातलं आपण अर्ध पाणी यामध्ये घालूयात, म्हणजे टोटल 1.5 भांडं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता हे परत एकदा मिक्स करून घेऊया। इथे मी सगळं पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। गॅसवरती मी एक जाड बुडाची कढई ठेवलेली आहे। यामध्ये आपण सुरुवातीला हे उरलेलं पाणी घालूयात आणि नंतर आपल्याला आणखीन एक भांडं पाणी घालायचं आहे। तर टोटल आपल्याला 3 भांडी यामध्ये पाणी लागणार आहे। तर सुरुवातीला आपण हे सगळं पाण्याला उकळी काढून घेऊयात। आता इथे आपल्या पाण्याला हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण सुरुवातीला यातलं थोडंसं पाणी काढून ठेवूयात, कारण जे आपण तांदूळ घेतलेले आहेत ते जुने आहेत की नवीन आहेत, त्यानुसार पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त लागू शकतं। त्यासाठी आपण जे वरचं अर्ध भांडं पाणी घातलेलं होतं ते मी काढून घेतलेलं आहे, म्हणजेच एक भांडं यामध्ये राहिलेलं आहे, म्हणजेच टोटल 2.5 भांडी यामध्ये आपल्याला लागणार आहेत। लागत असेल तर आपण वरून हे गरम पाणी घालूयात। तर आता यामध्ये आपण घालूयात चवीनुसार मीठ। तर इथे मी हा तुम्हाला चमचा दाखवते, या चमच्याने मी अर्धा चमचा एवढं मीठ घालते। तर कुठलाही वाळवणाचा पदार्थ करताना मीठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं, कारण आपण जेव्हा हे पीठ चाकून बघतो त्यावेळेस मीठ कमी आहे असं वाटतं आणि आणखी आपण मीठ टाकतो। त्यानंतर हा पदार्थ जेव्हा उन्हामध्ये वाळवतो तो नंतर खारट लागायला लागतो। त्यासाठी हे जे पीठ आपण तयार करतो त्याला थोडंसं मीठ कमी घालायचं, म्हणजेच आळणी ठेवायचं। आता आपण यामध्ये पापड खार घालूयात। तर अर्धा चमचाला सुद्धा कमीच पापड खार मी घेतलेला आहे, म्हणजेच हा पापड खार फक्त 5 ग्रॅम आहे। तर आपल्याला पाव किलोसाठी हा 5 ग्रॅम पापड खार वापरायचा आहे, म्हणजे प्रमाण अगदी योग्य होतं। तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पापड खार घालणं हे ऑप्शनल आहे,
तुम्हाला जर खूप अशा कुरड्या पांढऱ्या शुभ्र आणि खूप फुललेल्या हव्या असतील तर तुम्ही पापडखार घाला, नाही घातला तरीही चालेल. आपण इन्स्टंट पिठापासून या कुरड्या बनवतोय म्हणून मी यामध्ये थोडासा पापडखार घालते आहे. जर तुम्ही तांदूळ भिजवून नंतर त्याच्या कुरड्या करत असाल तर त्यामध्ये पापडखार घालायची अजिबात गरज नाही. आता आपल्याला यामध्ये हे भिजवलेलं पीठ घालून घ्यायचं आहे. एका हाताने चमच्याने एकसारखं ढवळत राहायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे पीठ यामध्ये घालायचं आहे. म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाही. एकदम स्मूथ असं आपलं हे मिश्रण तयार होईल. आत्ता गॅसची फ्लेम ही फुलच ठेवा, म्हणजे हे पीठ पटकन आठरून येईल आणि आपलं पीठसुद्धा लवकर शिजेल. पीठ आठरून आल्यानंतर म्हणजेच घट्ट झाल्यानंतर तुम्ही गॅस एकदम बारीक ठेवून हे पीठ शिजवून घेऊ शकता. आपलं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय इथे न थांबता एकसारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत. आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे, म्हणजेच एकदम बारीक ठेवायची आहे आणि एका कपड्याने ही कढई पकडून व्यवस्थित यातल्या गुठळ्या मोडून हे पीठ छान आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित पीठ असं हटून घेतल्यानंतर यामध्ये अजिबात गुठळी राहत नाही. अगदी मस्त प्लेन असं क्रीमी मिश्रण हे तयार होतं. त्यामुळे आपली कुरडईसुद्धा एकसारखा धागा येतो आणि छान अशी न गुठळ्या होता अगदी प्लेन अशी कुरडई छान होते. हे पहा, इथे आपलं हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. कुरडईचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त असं मऊ झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम कमी ठेवून आपण हे पीठ छान वाफवून घेऊयात. बाजूचं सगळं कढईचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि 2-2 मिनटाच्या अंतरावरती आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे. म्हणजेच 2 मिनटानंतर हे पीठ हलवून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला पाव किलोसाठीच म्हणजे 2 कप पिठासाठी 2.5 वाट्या असं पाणी लागलेलं आहे. एका वाटीसाठी 2.5 वाट्या असं प्रमाण तुम्ही यामध्ये घालू शकता. पाण्याचं प्रमाण हे तांदळावरती असतं. तुम्हाला मगाशी मी सांगितलं, जुने तांदूळ असतील तर पाणी जास्त लागतं, नवीन असतील तर कमी लागतं. तर इथे मी रेशनच्या तांदळाचा वापर करते आहे. तुम्ही पाहू शकताय अगदी पांढरं शुभ्र असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे पीठ छान वाफवून घेऊया. पीठ शिजवण्यासाठी इथे मी स्टीलच्या कढईचा वापर केलेला आहे. त्यामुळे थोडंसं पीठ चिकटण्याची खाली शक्यता असते. म्हणून मी काय केलं, खाली लोखंडाचा तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती ही कढई ठेवलेली आहे. म्हणजे आपलं पीठ खाली चिकटणारही नाही आणि छान याला वाफ बसेल. पीठ शिजत घालून जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं पीठ शिजलेलं आहे. 2 ते 3 वेळा मी मधून हलवून घेतलं तर इथे आपलं हे पीठ छान मऊसूत अगदी शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय. तर आता आपण याच्या कुरडया घालून घेऊयात. तर इथे मी हा कुरडईचा साचा घेतलेला आहे. यामध्ये ही प्लेट आहे ती थोडीशी मोठ्या वेजाची घालायची, म्हणजे कुरडया जेव्हा वाळतात त्यावेळेस ते खूप लहान वेज असेल तर खूप छोट्या छोट्या त्याच्या तारा होतात, त्यामुळे ती नंतर तुटण्याची शक्यता असते. आता आपण या साच्यामध्ये हे पीठ भरून घेऊया आणि याच्या कुरडया तयार करून घेऊया. तर गरम गरम हे पीठ आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या कुरडया करून घ्यायच्या आहेत. मी इथे खाली एक चटई टाकलेली आहे, त्याच्यावरती ओढणी टाकलेली आहे. तुम्ही कोणतंही पॉलिस्टर किंवा सुती कपड्याचा वापर करू शकता आणि हे कापड मात्र ओलं करून घ्यायचं, म्हणजे कुरड्या आपल्या या कपड्याला चिकटून बसत नाहीत. तर आता आपण या कुरड्या करून घेऊया. खाली हा साचा गरम आहे म्हणून मी एक रुमाल घेतलेला आहे. तर रुमालाने असं पकडून या कुरड्या आपण करून घेऊया. तुम्हाला ज्या साईजच्या कुरडया बनवायच्या आहेत त्या साईजच्या तुम्ही लहान मोठे वेडे याचे बनवू शकता. तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा कुरडया आपल्या होत आहेत. अगदी याच्या ज्या तारा दिसत आहेत एकदम मोकळ्या सुटसुटीत होत आहेत. तुम्ही पाहू शकता. कुरडया करताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते पीठ चांगलं शिजवून घेणं.
कुरडईचं पीठ जर चांगलं शिजलं तर अजिबात कुरडई करताना तुटत नाहीत किंवा कुरडया वाळल्यानंतर त्याचे तुकडे पडत नाहीत. त्यासाठी पीठ चांगलं शिजवून घेणं खूप गरजेचं आहे. इथे मी अर्धा तास जवळजवळ पीठ शिजवून घेतले. छान आपलं पीठ शिजले, तुम्ही पाहू शकता. याची तार अजिबात तुटत नाही. एकदम छान अशा कुरडया झालेल्या आहेत. मस्त अशा इथे आपल्या सगळ्या कुरडया करून झालेल्या आहेत. आता या कुरडया आपण 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊया. या कुरडया मी 2 दिवस चांगले उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत. मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरडया झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. इन्स्टंट म्हणजेच तांदळाच्या पिठापासून या कुरडया मी तयार केलेल्या आहेत. तर एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकता याची तार न तार अगदी मोकळी सळसळीत झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही करून पहा. झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला नक्कीच या कुरडया आवडतील. आता मी तुम्हाला या कुरडया तळून दाखवते. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण ही कुरडई तेलामध्ये सोडूयात. तुम्ही पाहू शकता अगदी पांढरा शुभ्र आणि दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन थोड्याशा कुरड्या तळून दाखवते. मस्त तुम्ही पाहू शकता याची तार न तार अगदी मोकळी सळसळीत झाली आणि तळल्यानं अगदी पांढऱ्या शुभ्र या कुरड्या दिसत आहेत आणि खायला तर एकदम खुसखुशीत लागतात. ही एक कुरडई मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, अगदी सहज तुटते. एकदम खुसखुशीत अशी कुरडी तयार होते. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.